नमस्कार मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पोलीस भरती तसेच उत्पादन शुल्क भरती 2024 साठी अतिसंभाव्य चालू घडामोडी घेऊन आलो आहोत. तर लगेचच व्हिडिओला आपण सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न आहे, 66वा महाराष्ट्र केसरीचा किताब कोणी जिंकला आहे? पर्याय आहेत शिवराज राक्षे, विजय चौधरी, सिकंदर शेख, महेंद्र गायकवाड. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, सिकंदर शेख. त्यानंतरचा बघा पुढचा प्रश्न, 53वा दादासाहेब फाळके पुरस्कार 2023 कोणास प्रदान करण्यात आला? पर्याय आहेत आशा फारेक, अशोक सराफ, वहिदा रहमान, आशा भोसले. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, वहिदा रहमान. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, 13वा ICC पुरुष एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप 2023 कोणी जिंकला आहे? पर्याय आहेत इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, साऊथ आफ्रिका, भारत. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, ऑस्ट्रेलिया. त्यानंतरचा पुढचा प्रश्न 14, भारताचा 84वा ग्रँडमास्टर कोण बनला आहे? पर्याय आहेत आदित्य सामंत, सायंतन दास, आर वैशाली, उप्पाला प्रणित. योग्य उत्तर आहे ब, आर वैशाली. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2023 कोणास जाहीर झाला आहे? पर्याय आहेत अनुराधा पौडवाल, शंकर महादेवन, अरिजित सिंग, सुरेश वाडकर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, सुरेश वाडकर. प्रश्न क्रमांक 6, महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा 2023 मध्ये कोणास गोल्ड मेडल मिळाले आहे? पर्याय आहेत वैष्णवी पाटील, दीपिका जाधव, प्रतीक्षा बागडी, सानिया देसले. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, वैष्णवी पाटील. 7वा प्रश्न, 72व्या मिस युनिव्हर्स 2023 चा किताब कोणी जिंकला आहे? पर्याय आहेत आर्बोनी गॅब्रियल, श्वेता शारदा, शेनिस पॅलासिओस, नंदिनी गुप्ता. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, शेनिस पॅलासिओस. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे 8वा, महाराष्ट्र राज्याचे नवे पोलीस महासंचालक कोण बनले आहेत? पर्याय आहेत रजनीश शेठ, सदानंद दाते, दिनकर गुप्ता, रश्मी शुक्ला. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, रश्मी शुक्ला. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे 9वा, पुणे मेट्रो चालवणारी पहिली महिला कोण बनले आहे? पर्याय आहेत सुरेखा यादव, अवनी चतुर्वेदी, अपूर्वा अलाटकर, शिवांगी सिंह. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, अपूर्वा अलाटकर. त्यानंतरचा पुढचा प्रश्न 10वा, आशियातील पहिल्या महिला लोको पायलट कोण बनल्या आहेत? पर्याय आहेत सुरेखा यादव, दिव्या देशपांडे, शिवांगी सिंह, अपूर्वा अलाटकर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, सुरेखा यादव. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, लॉरियस स्पोर्ट्समन ऑफ द इयर पुरस्कार 2023 कोणास प्रदान करण्यात आला? पर्याय आहेत मॅक्स वर्स्टेपेन, नोवाक जोकोविच, लिओनेल मेस्सी, बजरंग पुनिया. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, लिओनेल मेस्सी. पुढचा प्रश्न, धर्मवीर आनंद दिघे कॅन्सर हॉस्पिटलचे उद्घाटन कोठे करण्यात आले? पर्याय आहेत रायगड, पनवेल, नवी मुंबई, ठाणे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, ठाणे. 13वा प्रश्न, स्पोर्ट्स लीडर ऑफ द इयर पुरस्कार 2023 कोणास मिळाला आहे? पर्याय आहेत विराट कोहली, बाबर आझम, शुभमन गिल, केशव महाराज. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, शुभमन गिल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, FIH पुरुष हॉकी विश्वचषक 2023 चा विजेता कोण बनला आहे? पर्याय आहेत जर्मनी, पाकिस्तान, भारत, कुवेत.
योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ जर्मनी. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, देशातील पहिला संविधान साक्षर जिल्हा कोणता बनला आहे? पर्याय आहेत रांची झारखंड, अहमदनगर महाराष्ट्र, कच्छ गुजरात, कोल्लम केरळ. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड कोल्लम केरळ. त्यानंतरचा पुढचा प्रश्न 16वा 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये राजा भालिंदर करंडक देऊन कोणाला सन्मानित करण्यात आले? पर्याय आहेत हरियाणा, महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क महाराष्ट्र. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, भारतातील कोणत्या खेळाडूला वर्ल्ड ॲथलीट ऑफ द इयर नामांकन मिळाले? पर्याय आहेत अविनाश साबळे, रुचिता फोगाट, नीरज चोप्रा, आदिती स्वामी. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब नीरज चोप्रा. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, 9वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2024 कोणत्या शहरात होणार आहे? पर्याय आहेत भोपाळ मध्य प्रदेश, फरीदाबाद हरियाणा, नागपूर महाराष्ट्र, निजामाबाद तेलंगणा. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क फरीदाबाद हरियाणा. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, शांततेचा नोबेल पुरस्कार 2023 कोणास प्रदान करण्यात आला? पर्याय आहेत एलेस बिलियात्स्की, शिरीन इबादी, ग्लोरिया गोल्डिंग, नर्गिस मोहम्मदी. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड नर्गिस मोहम्मदी. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, टाइम मासिकचा 2023चा ॲथलीट ऑफ द इयर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? पर्याय आहेत नोवाक जोकोविच, क्रिस्टियानो रोनाल्डो, लिओनेल मेस्सी, सुनील छेत्री. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब लिओनेल मेस्सी. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, 43वे मराठवाडा साहित्य संमेलन 2023 कोणत्या ठिकाणी पार पडले? पर्याय आहेत गंगापूर, परळी वैजनाथ, अंबाजोगाई, पानगाव. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ गंगापूर. त्यानंतरचा 22वा प्रश्न, ICC पुरुष ODI विश्वचषक 2023 मध्ये प्लेयर ऑफ टुर्नामेंट हा किताब कोणी जिंकला? पर्याय आहे ट्रॅव्हिस हेड, सचिन रवींद्र, ॲडम झॅम्पा, विराट कोहली. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड विराट कोहली. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, कोणत्या युनिव्हर्सिटीने रेज हा शब्द 2023चा वर्ड्स ऑफ इयर पुरस्कार वर्ड्स ऑफ इयर जाहीर केला? पर्याय आहेत डिक्किन युनिव्हर्सिटी, मुंबई युनिव्हर्सिटी, केम्ब्रिज युनिव्हर्सिटी, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी. त्यानंतरचा पुढचा प्रश्न 24वा, इस्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना देशात आणण्यासाठी भारत सरकारने कोणते ऑपरेशन राबवले होते? पर्याय आहेत ऑपरेशन कावेरी, ऑपरेशन सूरज, ऑपरेशन अजय, ऑपरेशन मैत्री. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब ऑपरेशन अजय. त्यानंतरचा पुढचा प्रश्न 25वा, महाराष्ट्राचे सध्याचे 20वे राज्यपाल कोण आहेत? पर्याय आहेत रमेश बैस, भगतसिंह कोश्यारी, नीलम गोऱ्हे, राहुल नार्वेकर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ रमेश बैस. त्यानंतरचा 26वा प्रश्न, भारत सरकारने कोणत्या वर्षापर्यंत देश क्षयरोग मुक्त करण्याचे उद्देश ठेवले आहे? पर्याय आहेत 2035 पर्यंत, 2030 पर्यंत, 2025 पर्यंत, 2028 पर्यंत. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क 2025 पर्यंत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, वीर गार्डियन 2023 हा हवाई दल युद्ध सराव कोणत्या दोन देशांदरम्यान पार पडला? पर्याय आहेत भारत आणि रशिया, भारत आणि नेपाळ, भारत आणि जपान, भारत आणि ऑस्ट्रेलिया. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब भारत आणि जपान. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी सध्या कोण आहेत? पर्याय आहेत PT उषा,
राजलक्ष्मी सिंहदेव, राजीव मेहता, PV सिंधू. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, PT उषा. त्यानंतरचा 29वा प्रश्न, प्रवीण बांदेकरांच्या कोणत्या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविले? पर्याय आहेत कल्याणची सुभेदार, प्रकाशाची झोत, छंददेई आनंद, उजव्या सोंडेच्या बाहुल्या. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, उजव्या सोंडेच्या बाहुल्या. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, रणजी क्रिकेटमध्ये पहिल्या षटकात हॅट्रिक घेणारा पहिला गोलंदाज कोण ठरला आहे? पर्याय आहेत दीपक चाहर, जयदेव उनाडकट, अर्शदीप सिंग, आवेश खान. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, जयदेव उनाडकट. त्यानंतरचा पुढचा प्रश्न 31वा, कोणत्या 2 शहरादरम्यान जगातील सर्वात लांब रिव्हर क्रूझ सेवा सुरू झाली? पर्याय आहेत शिमला ते कोलकाता, मुंबई ते अहमदाबाद, वाराणसी ते दिब्रुगड, पटना ते पणजी. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, वाराणसी ते दिब्रुगड. त्यानंतरचा पुढचा प्रश्न 32वा, पहिले मराठी विश्व संमेलन मराठी तितुका मेळावा 2023 कोठे आयोजित करण्यात आला होता? पर्याय आहेत गंगाखेड, वरळी मुंबई, अहमदनगर, नाशिक. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, वरळी मुंबई. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोण 2023 या वर्षातील सर्वोत्तम टेनिस खेळाडू ठरला आहे? पर्याय आहेत कार्लोस अल्काराज, डॅनियल मेडवेदेव, नोवाक जोकोविच, राफेल नदाल. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, नोवाक जोकोविच. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, देशात कोणत्या राज्यात कोरोनाच्या नव्या JN.1 या विषाणूचा रुग्ण आढळला आहे? पर्याय आहेत दिल्ली, बिहार, महाराष्ट्र, केरळ. याचं योग्य उत्तर आहे पर्याय पर्याय ड, केरळ. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, मिस इंडिया USA 2023 स्पर्धेची विजेता कोण ठरली आहे? पर्याय आहेत श्वेता शारदा, रिजुल मैनी, उर्वशी रौदेला, हरनाज संधू. याचं योग्य उत्तर आहे पर्याय ब, रिजुला मैनी. त्यानंतरचा 36वा प्रश्न, भारतात कोठे जगातील सर्वात मोठे व्यापारी संकुल उभारण्यात आले आहे? पर्याय आहेत कोलकाता, मुंबई, सुरत, दिल्ली. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, सुरत. त्यानंतरचा पुढचा प्रश्न 37वा, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार 2023 कोणाला जाहीर झाला आहे? पर्याय आहेत ऋषी सुनक, व्लादिमीर पुतिन, नर्गिस मोहम्मदी, डॅनियल बरेनबोईम व अली अबू अवाद. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, डॅनियल बरेनबोईम व अली अबू अवाद. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, देशात सर्वाधिक लांबीचे राष्ट्रीय महामार्ग कोणत्या राज्यात आहेत? पर्याय आहे राजस्थान, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, महाराष्ट्र. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, केंद्र सरकारच्या यादीनुसार कोणते राज्य विदेशी गुंतवणुकीत देशात अव्वल आहे? पर्याय आहे महाराष्ट्र, गुजरात, केरळ, उत्तर प्रदेश. योग्य उत्तर आहे पर्याय अ, महाराष्ट्र. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, ऑस्ट्रेलियन ओपन 2023 आणि फ्रेंच ओपन 2023 चा पुरुष एकेरी विजेता कोण बनला आहे? डॅनियल मेडवेदेव, राफेल नदाल, नोवाक जोकोविच, कार्लोस अल्काराज. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क, नोवाक जोकोविच. त्यानंतरचा पुढचा प्रश्न 41वा, अमळनेरच्या 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते? पर्याय आहे रवींद्र शोभने, भरत सासने, नरेंद्र चपळगावकर, कीर्ती शिलेदार. योग्य उत्तर आहे पर्याय अ, रवींद्र शोभने.
त्यानंतरचा पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे सध्याचे शालेय शिक्षण मंत्री कोण आहेत? पर्याय आहे मंगलप्रभात लोढा, दीपक केसरकर, सुधीर मुनगंटीवार, वर्षा गायकवाड. योग्य उत्तर आहे पर्याय ब, दीपक केसरकर. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राची 29वी महानगरपालिका कोणती बनली आहे? पर्याय आहेत इचलकरंजी, पनवेल, जालना, परळी वैजनाथ. योग्य उत्तर आहे पर्याय क, जालना. पुढचा प्रश्न 44वा, EPR क्रेडिट कार्ड मिळवणारी पहिली महानगरपालिका कोणती बनली आहे? पर्याय आहे कोलकाता महानगरपालिका, मुंबई महानगरपालिका, सुरत महानगरपालिका, इंदोर महानगरपालिका. योग्य उत्तर आहे पर्याय ड, इंदोर महानगरपालिका. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, 2023 मध्ये 57वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला? पर्याय आहेत शेहान करुणा तिलका, चंद्रकुमार नलगे, दामोदर मावजो, नीलामणी फुकन. योग्य उत्तर आहे पर्याय क, दामोदर मावजो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, देशातील पहिली अंडर वॉटर टनेल मेट्रो कोणत्या शहरात धावली? पर्याय आहेत कोलकाता पश्चिम बंगाल, कोचीन केरळ, मुंबई महाराष्ट्र, अहमदाबाद गुजरात. याचं योग्य उत्तर आहे पर्याय अ, कोलकाता पश्चिम बंगाल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, देशातील पहिल्या वॉटर मेट्रोचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आले? पर्याय आहे मुंबई महाराष्ट्र, सुरत गुजरात, कोची केरळ, वाराणसी उत्तर प्रदेश. योग्य उत्तर आहे पर्याय क, कोची केरळ. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, भारताचे माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांचे कोणते आत्मचरित्र प्रकाशित झाले आहे? पर्याय आहेत 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी, 5 स्टार्स ऑफ डेस्टिनी, 7 स्टार्स ऑफ डेस्टिनी, 3 स्टार्स ऑफ डेस्टिनी. योग्य उत्तर आहे पर्याय अ, 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार 2023 कोणास प्रदान करण्यात आला? पर्याय आहेत रतन टाटा, मुकेश अंबानी, आनंद महिंद्रा, अदर पूनावाला. योग्य उत्तर आहे पर्याय अ, रतन टाटा. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, लोकमान्य टिळक पुरस्कार 2023 कोणास प्रदान करण्यात आला? पर्याय आहेत रतन टाटा, नरेंद्र मोदी, आशा भोसले, DY चंद्रचूड. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, नरेंद्र मोदी. अशा प्रकारे आपण 50 महत्त्वाचे करंट अफेअर्स पाहिलेले आहेत. अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.